फिरणाऱ्या काळाच्या चक्रावरील एखादे शतक इतके महान असते की त्या शतकाला एखाद्या युग प्रवर्तक महात्म्याचे स्वप्न पडते आणि ते स्वप्न साकारही होते. 19व्या शतकाच्या पूर्वार्धाला असेच एक स्वप्न पडले आणि ते स्वप्न सत्यातही उतरले. ते स्वप्न केवळ स्वप्नच नव्हते, तर ते एक जिवंत चैतन्य होते. ते चैतन्य म्हणजे दलितांचे व उपेक्षितांचे कैवारी, स्त्रियांचे उद्धार करते होते. सत्याचा पालनवाला तो धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पालनवाला तो धन्य महात्मा झाला, तो धन्य महात्मा झाला. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, गुरुजन वर्ग, सुज्ञ परीक्षक, सुजन श्रोते हो, नमस्कार. मी आर्या स्वप्नील वाळुंज, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव येथे इयत्ता 4ची विद्यार्थिनी. आज व्यासपीठावर विषय मांडत आहे की माझा आवडता समाज सुधारक. अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन, गिरिजन, अडलेल्या, नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीत पडलेल्या दीनदलितांचा ज्या महापुरुषाने उद्धार केला ते महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी एका सामान्य अशिक्षित कुटुंबात झाला. लहानपणी त्यांच्या जीवनात क्रांतीची एक ठिणगी पेटवणारा प्रसंग घडला. त्यांच्या एका ब्राह्मण मित्राचे लग्न होते. आग्रहाचे निमंत्रण असल्यामुळे ज्योतिबा त्या लग्न समारंभामध्ये सहभागी झाले, परंतु तेथे शूद्र म्हणून त्यांचा अपमान केला आणि त्यांना मिरवणुकीतून बाहेर काढले. आतापर्यंत आयुष्यात सामान्य ज्योतीप्रमाणे संतपणे देवत असलेली ही ज्योत अपमानाने विझली नाही, तर तिचे उलट क्रांती ज्योतीत रूपांतर झाले. स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धार करते. समाजामध्ये शूद्रातील शूद्रांना मिळणारी वागणूक, स्त्रियांची स्थिती, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती इत्यादी गोष्टींचे ज्योतिबांनी अवलोकन केले. हजारो वर्ष अज्ञान आणि दारिद्र्याच्या खाईत निर्धिस्त अवस्थेत पडलेल्या दीनदलितांच्या जीवनामध्ये कायापालट करण्याचा निर्धार ज्योतिबांनी केला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण हा सर्व सुधारणांचा मूळ पाया आहे हे त्यांनी ओळखले आणि म्हणूनच 1848 मध्ये त्यांनी पुण्यात प्रथम मुलींची पहिली शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाची घंटा घन घन वाजवली. हजारो वर्षांच्या रूढीवर आघात केला आणि तो घंटानाद ऐकून संपूर्ण बहुजन समाज खडबडून जागा झाला. तिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगताते उद्धारी, ती जगताते उद्धारी ही महात्मा फुलेंची भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचली. फुलांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी त्या शाळेमध्ये स्वतः पहिली स्त्री शिक्षिका म्हणून कार्य सुरू केले. ज्योतिबा व सावित्रीबाई यांच्या या कार्यामुळे पुण्यातला सर्व वर्ग खवळून उठला आणि त्यांनी ज्योतिबा व सावित्रीबाई यांच्या अंगावर दगड, चिखल, शेण फेकले. परंतु आले तरी कष्टात अपार, न टाळी ती धैर्य तथापि थोर, न टाळी ती धैर्य तथापि थोर. या न्यायाने ते खचले नाही. अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद फुलांनी खुला केला आणि त्यांनी स्वतःपासून परिवर्तनाच्या कृतीला सुरुवात केली. म्हणूनच ज्योतिबा हे केवळ एक शाब्दिक पंडित नव्हते, तर ते एक खंडे कृतीवीर होते. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अनिष्ट रूढींना विरोध करणारे समाज सुधारक होते. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असून ब्राह्मणांचे कसब ही त्यांची साहित्य संपदा पाहिली की त्यांच्यामधील वास्तवाचे प्रखर चित्रण करणारा साहित्यिक आपल्याला समजतो. ज्या समाजाने फुले दाम्पत्याला दगड, चिखल, शेण फेकून मारले, त्या समाजासाठीच या दाम्पत्याने ज्ञान फुले, क्रांती फुले अर्पण केली. समाजसेवेच्या खडतर मार्गावरून चालताना या समाजावर अनंत उपकार केले आणि या समाजासाठीच स्वतःचे जीवन पुष्प अर्पण केले. जाता जाता या महात्म्यासाठी एवढेच बोलावेसे वाटते की कर्मठांच्या किल्ल्यात राहून लखलखलास तू, अंधारातील दीप होऊन अग्नीत पडलेल्या गंजलेल्या लोहकणांचा परिचा आहेस तू, कातळातील शिल्प पाहणारा शिल्पकार आहेस तू, शोषितांच्या जगातील पहिला सूर्य आहेस तू, कोटी कोटी नमनाचा धनी आहेस तू, खराखुरा आणि एकमेव महात्मा आहेस तू, खराखुरा आणि एकमेव महात्मा आहेस तू. धन्यवाद.